नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण महाराष्ट्रात विधानसभेला 250 ते 250 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे आज. आणि ते असं म्हणाले की लोकसभेला जो पाठिंबा होता तो लोकसभेपुरताच होता, विधानसभेचं त्यावेळेला मी काहीही बोललेलो नव्हतं. हे खरं आहे. मुळात प्रश्न काय पडतात बघा, की लोकसभेच्या वेळेला मनसेचा पाठिंबा घेण्यासाठी काय स्ट्रॅटेजी होती भाजपची हे माहिती नाही. थेट त्यांच्या मागे लागून ते दिल्लीत गेले, अमित शहाला भेटले, तावडे त्यांच्या अगोदर भेटले. हे केलं कशासाठी आणि त्यातनं साध्य काय झालं हे पण एकदा अभ्यासाचा विषय आहे. काय आहे की बघा, आपल्याकडे एक म्हटलं जातं प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी, म्हणजे सुबत्तेचे प्रश्न. काय झालं, लोकसभेच्या वेळेला भाजप आणि एकनाथ शिंदे गट हे दोघं एकत्र होते ना, तोपर्यंत ठीक होतं. यात दोघात तिसरा आला अजितदादा. तेव्हाच असं होतं की आता जागा वाटपावरनं प्रश्न निर्माण होणार. अगोदर शिवसेना भाजपमध्येच प्रॉब्लेम होते, आता पुन्हा अजितदादा त्याच्यामध्ये आले. पुन्हा मनसेने पाठिंबा दिला. मग त्यावेळेला मनसे किती जागा मागे येईल इथपासूनचे विषय होते लोकसभेला. त्यांना कुठल्या जागा सोडल्या जातील. आणि आत्ता हे बाबा समजा जर एकही जागा न घेता लोकसभेला पाठिंबा देणार असेल तर विधानसभेला तुमच्या डोक्यावर हात ठेवणार. विधानसभेला महायुतीमध्ये आम्हाला एवढ्या जागा द्या म्हणणार, तेव्हा कसं करतील असा एक विषय होता. आता त्यांनी आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत, आम्ही एवढ्या जागा लढवू असं जाहीर केलं आहे. आता मुद्दा काय आहे की खरंच त्याच वेळेला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं गोडं अशी परिस्थिती राज ठाकरेच्या एंट्रीची होती. किंवा आपणच आमंत्रण देऊन बोलवायचं, या हो धसकटराव अशी एक ग्रामीण भागामध्ये म्हण आहे. काही कारण नाही, जाता जाता उगीच चाललाय माणूस, बोलवलं त्याला. असं अडचण भाजपच्या धुरीणांनी करून घेतलेली होती. आता विधानसभेला राज ठाकरे जे काही टीका करतील गपगुमान ऐकण्याची पाळी आहे. म्हणजे ते मोदींवरती त्यावेळेला स्तुतीसुमनं त्यांच्या सभा झाल्या, ते आत्ता कोणावरही काहीही बोलू शकतात. आणि राज ठाकरे आपल्याला माहिती आहे रिझर्वेशनची गरजच नाही महाराष्ट्राला, इथपासून त्यांची सुरुवात आहे. आता हे राजकारणामध्ये काही वेळेला बरं बोलायचं की खरं बोलायचं हा प्रॉब्लेम असतो. राज ठाकरे हे खरं बोलायचं, लोकांच्या मनातलं बोलायचं वागत असतात, तसं बोलत असतात. पण हे बोलणं लोकाला पटतं, निवडणुकीत मतं मिळत नाहीत. आणि त्याचमुळे राज ठाकरेंच्या सभांना प्रचंड गर्दी असते, पण मतं मात्र मिळत नाहीत. त्यांचे मुद्दे बरोबर नाहीत का? मुद्दे नक्की बरोबर आहेत, पण मुद्दे बरोबर असणं वेगळं आणि मतं वेगळं. मतांचं गणित पुन्हा वेगळं आहे. ह्यालाच राजकारण म्हटलं जातं. आणि आत्ता या सगळ्या प्रकारात ऑलरेडी महाविकास आघाडी 3 जण एकत्र लढणार, महायुती 3 जण एकत्र लढणार. आत्ता तरी हे दोन्ही. आता ह्याच्यात कुठे बसतील हो राज ठाकरे? आता पुन्हा काय चाललंय, जरांगे, राजू शेट्टी, बच्चू कडू यांची धडपड चालू आहे, प्रकाश आंबेडकर. आता हे सगळे एक येतील माहीत नाही, स्वतंत्र उभे राहतील माहीत नाही. म्हणजे किती उमेदवार एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये राहणार आहेत. नगरपालिकासारखी अवस्था होती की काय अशी स्थिती राहणार आहे. आणि यात आत्ता राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती खरं म्हणजे सुंटी वाचून खोकला गेला असं म्हणता येईल. कारण राज ठाकरे लढतायत ना, लढा बाबा, सेपरेट लढा, तुम्हाला काय बोलायचं ते बोला, तुम्हाला जेवढे मतं घ्यायचे तेवढे मतं घ्या, आम्हाला काही फरक पडत नाही असं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मंडळींना वाटतं. मनसेची मुळात ताकद जी आहे ती मुंबईतल्या काही भागापुरती. नाशिकमध्ये काय झालं आपण पाहिलं आहे. आत्ता राज ठाकरेंना त्यांचे बोलतात म्हणूनच सहानुभूती आहे,
कारण कुठे 13 आमदार, कुठं 1 आमदार, सगळंच नाशिकची महापालिका कुठे ताब्यात आली, आता पुन्हा काहीच राहिलं नाही. त्याची कारणं वेगळी वेगळी आहेत. मी जसं म्हणालो, राजकारणाला अनुकूल असणारी जी एक मनस्थिती लागते तीच मुळात नाही आहे. ती चिंता करत नाही, मग करत नाही तर मग करा राजकारण जे आहे ना, हे असंच होणार. आणि विधानसभा निवडणुकीचे सर्वात अगोदर घोषणा मग काही 2 ठिकाणच्या झाल्या, असं सगळं ते राज ठाकरेचं चालणार. पण याचे परिणाम जे आहेत ते काही फार बरे आहेत असं वाटत नाही. ते कधी कोणाच्या याबद्दल काय बोलतील ह्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. एकनाथ शिंदेंना राज ठाकरेचं महत्त्व माहीत आहे, त्यामुळं राज ठाकरेंप्रती आदर त्यांचा, कारण त्यांनी एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी जो एक मान द्यायला पाहिजे त्या पद्धतीचा त्यांचा मान दिला गेला आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेला राज ठाकरे कोणाकोणावरती काय बोलतील आणि त्याच्यावरती आपल्यावर किती परिणाम होतो हे लक्षात घेऊन लोक राज ठाकरेवरती रिॲक्ट होतील. काही जणं बोलणं सोडून देतील. राज ठाकरे जसं बोलतात तसं प्रकाश आंबेडकरही बोलतात. प्रकाश आंबेडकर देखील कधी काय भूमिका घेतील सांगता येत नाही. आणि आजच प्रकाश आंबेडकरांनी राज ठाकरेंना टाळा लावापासून जी भूमिका घेतली आहे त्यामुळं पुन्हा एकदा वादंग निर्माण होणार आहे. विधानसभेचे घोषणा होण्यापूर्वीच निवडणुकांची आता महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापू लागलंय, एवढं मात्र नक्की. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.